मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आपण पॅन कार्ड संबंधित जो काही नवीन अपडेट आलेले आहे तो संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मंडळी पॅन कार्ड 2.0 हा कशा प्रकारे असणार आहे, यामध्ये काय फायदे असणार आहेत, काय बदल करण्यात आलेले आहेत, हे संपूर्ण आपण जाणून घेऊया. तर मंडळी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मंडळी चला पाहूयात जो काही 2.0 चा पॅन कार्ड जो नवीन अपडेट येणार आहे तो तुम्हाला विकत घ्यावा लागणार आहे की मोफत मिळणार आहेत, कशा प्रकारे त्याच्यात बदल असणार आहेत. तर चला पाहूया. तर इथे पाहू शकता, इथे भारत सरकारने इथे पॅन कार्ड मध्ये जे काही बदल असतील ते बदल करण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी यामध्ये जे काही बदल आहेत ते पाहूयात. तर इथे जे पॅन कार्ड मध्ये तुम्हाला जो काही नवीन पॅन कार्ड असणार आहे त्यामध्ये जो काही QR कोड असणार आहे, तर बहुसंख्य पॅन कार्ड आहेत तर त्यांच्यामध्ये जे जुने पॅन कार्ड आहेत त्यांच्यामध्ये QR कोड नाहीये. जे नवीन आहेत त्यांच्याकडे आहेत, पण ती QR कोडची प्रणाली इथे बदलण्यात येणार आहे. तर जे काही आता नवीन पॅन कार्ड येणार त्यामध्ये QR कोड टाकण्यात येणार आहे. त्यानंतर त्या QR कोडचा फायदा कशाप्रकारे होणार आहे, तर या जे काही तुमच्या बँक अकाउंट असणार आहे, जे काही सर्व बँक अकाउंट असणार आहेत, तर ते बँक अकाउंटमध्ये समजा तुमच्याकडे 2 बँक अकाउंट आहेत, 3 बँक अकाउंट आहेत किंवा 4 कितीही बँक अकाउंट असू द्या. तर तुमच्या एका बँकेचा जो काही ट्रान्झॅक्शन असणार आहे, ते तुम्हाला तुमच्या एकाच बँकेमध्ये स्टेटमेंट दिसतं. त्याच बँकेमध्ये स्टेटमेंट दिसतं. पण इथे जो काही पॅन कार्ड आहे, तर या पॅन कार्डवर तुम्हाला तो काही जेवढे तुमचे बँक अकाउंट असतील, ज्यामध्ये काही जेवढे ट्रान्झॅक्शन झालेले असतील, ते तेवढे ट्रान्झॅक्शन तुम्हाला त्या पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जो काही जुने पॅन कार्ड होते, जे काही ऑनलाईन अकाउंट खोलायचं असेल किंवा इतर काही ऑनलाईन काम करायचं असेल, तर त्यासाठी जो काही जुना पॅन कार्ड होता, तर त्यामध्ये थोडे अडथळे येत होते. स्कॅन होत नसायचा किंवा इतर काही अडथळे यायचे, तर तेही ते अपडेट होणार आहे. आणि त्याचबरोबर जो काही पॅन कार्ड आहे, जो काही 2.0 चा पॅन कार्ड आहे, तर तो पॅन कार्ड तुम्हाला अगदी मोफत आणि सहजरित्या घरबसल्या मिळणार आहे. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. ज्यांचं ऑलरेडी पॅन कार्ड जुनं पॅन कार्ड किंवा आता नवीन बनवलेलं पॅन कार्ड सुद्धा असणार आहे, तर ते पॅन कार्ड तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. तर त्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी 1435 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर त्यामध्ये 1435 कोटी रुपयामध्ये तुम्हाला जे काही पॅन कार्ड आहे, 2.0 चं पॅन कार्ड आहे, ते नवीन पॅन कार्ड तुम्हाला भेटलं जाणार आहे. तर जसे जे पॅन कार्ड्स आहेत, ते जसे प्रिंट्स होतील, तसे तुम्हाला तुमच्या पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या पत्त्यावर ते पाठवण्यात येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला कुठेही पैसे खर्च करण्याची गरज नाही, कोणाला पैसे देण्याची गरज नाही. पण पैसे देण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला जे नवीन पॅन कार्ड बनवायचं असेल, तर ते नवीन पॅन कार्डसाठी तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहेत. पण जो काही तुमच्या ऑलरेडी बनवलेला पॅन कार्ड आहे, तर त्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. म्हणजे तुमचा पॅन कार्ड डिलिव्हरी झालेला आहे, 2 वर्ष जुना आहे किंवा 1 महिना जुना आहे किंवा 20 वर्ष जुना आहे, तर त्यांना पैसे देण्याची गरज नाहीये. पण ज्यांना कोणाला नवीन पॅन कार्ड काढायचे तर त्यांना पैसे देण्याची गरज आहे. ती काही जी फी असणार आहे, तुमचे जे जवळचे सायबर असेल तिथून जे फी घेत असतील, तर ती फी त्यांना देणे आवश्यक आहे. परंतु जे काही जुने पॅन कार्ड आहेत, तर त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाहीये. ते तुम्हाला अगदी अपग्रेड करून जे नवीन पद्धतीमध्ये जी प्रणाली असणार आहे, ती प्रणाली ॲक्टिव्हेट करून तुम्हाला तुमच्या पत्त्यावर घरबसल्या मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाहीये. तर नक्कीच पॅन कार्ड रिलेटेड काही अजून अपडेट्स असतील, तर ते आपण अपडेट्स अजून आमच्या चॅनलवर येत राहतील. तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला जे काही योजनांचे रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील किंवा इतर काही अपडेट्स असतील, ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील.
तर नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा.